मंडळी 2 कांदे असे थोडेसे जाडसर चिरून घ्यायचे आणि हे कारले असे गोल आकाराचे चिरून घ्यायचे आणि त्याच्या बियासुद्धा काढून घ्यायच्या। कढईमध्ये तेल तापवलं, मोहरी तडतडली की त्यामध्ये हा सगळा कांदा टाकून छान परतून घ्यायचा 1 ते 2 मिनटं। त्यानंतर लसूण, जिरे आणि आलंचीही पेस्ट टाकायची आणि ती पण छान परतून घ्यायची। 2 ते 3 मिनटं ही छान भाजून घेतल्यानंतर 1 चमचा चटणी, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कराळाचा भुरका आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा भुरका टाकायचा। आता हे छान परतून घ्यायचं, एकदम सर्व छान भाजून घ्यायचं। कारल्याच्या फोडी टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं। अधूनमधून हलवत हे छान शिजून घ्यायचं, अधूनमधून परतून घेत राहायचं आणि असं उघडच शिजून घ्यायचं आणि ही आहे आपली कारल्याची भाजी। तर खूप छान होते मंडळी अशा पद्धतीने केलेली, जास्त काही कडू लागत नाही, एकदम छान कुरकुरीत सुकी कारल्याची भाजी होते। एकदा नक्की बनवा आणि खा।